टायगरचा सुपरस्टार पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहण्यात येते. तर त्यांच्याच जोडीला आणखी एक नावाजलेले रायगडमधले पंच म्हणजेच ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू संजयजी म्हात्रे. संजय म्हात्रे यांचं जेव्हा वर्णन केलं तर बरेच वर्ष क्रिकेटसाठी दिले त्याने. रायगडमध्ये आपलं नाव फलंदाजीने प्रसिद्ध केले. मॅक्सवेल या नावाने त्यांना ओळखलं जातं. ते प्ले अंपायरच्या भूमिकेमध्ये दिसतील तर सामन्याला सुरुवात होतील. स्टाईलला पंच बालाजी, नॉन स्ट्राईकला असेल संजयजी म्हात्रे. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येते स्वतः गोलंदाज रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे आणि त्याच्या समोर तेवढा ताकदवान फलंदाज रायगडचा आणखी एक मोठा स्टार सोनू पाटील. त्या जोडीला मात्र असतील नॉन स्ट्राईकला फलंदाज परेश म्हात्रे. दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात. मोठा सामना आपल्या समोर नक्कीच पाहावा लागेल. प्रथमतः फलंदाजी करताना किती धावा उभ्या करतायत ते मात्र मास्टर सूर्य 11 संघाचे खेळाडू. तर चला पंचांचा विचार होते. या ठिकाणी सामना चालू होते. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल बारक्या कांबळे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू तो मात्र सोनू पाटील आला. पहिला चेंडू लॉब केलाय कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. चांगली सुरुवात या 4 धावेने आपल्या संघासाठी श्री गणेशा करून देतो तो मात्र सोनू पाटील. वैयक्तिकाने सांगे खातं खोलते 4 धावेने. धावसंख्या होती 4 पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा उजाशीचा भार टाकलेला चेंडू परंतु पंच विजय बालाजी या ठिकाणी त्यांना दंडित करतायत. खराब चेंडू म्हणून घोषित करतायत. अवंत धाव मिळते. धावसंख्या होती 5. नक्कीच आपण विचार केला विजय बालाजी बारक्या कांबळे एक काय होता दोन्ही एका संघामधून खेळायचे. दोन्ही खेळाडूने बरंच नाव केलं रायगड जिल्ह्यामध्ये. तेच खेळाडू आता आपल्या मैदानामध्ये एक खेळाडू आहे तो पंचाच्या भूमिकेत, दुसरा खेळाडू आहे तो मात्र गोलंदाजी करताना दिसतो बारक्या कांबळे. तर पाहावं लागेल पुढे. हा चेंडू चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू होता. ब्लॉकमध्ये चेंडू होता आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय सोनू पाटील याला. चेंडू येतो निर्धाव. धावसंख्या मात्र 5 वरती कायम. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळतोय सोनू पाटील यांच्या बॅटमधून. आणखी एक मोठा फटका या 6 धावेने. धावसंख्या मात्र होते ती 11. पहिलं षटक चालू असताना अतिशय बारक्या कांबळे याच्यावरती तुडून पडतोय तो सोनू पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय बारक्या कांबळ्यांच्या मार्फत. या आधी पण असंच घडलं होतं. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर खराब, त्यानंतर ब्लॉक टाकला होता, डॉट आलेला होता, त्यानंतर षटकार आला आणि पुन्हा एकदा ब्लॉक टाकला होता मात्र बारक्या कांबळ्याने. 1 13 तो 1 मेरा या प्रकारचं चाललेलं आहे क्रिकेट. पुन्हा एकदा बारक्या कांबळे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू मागे ठेवला होता. अचूक टप्प्यावरती असणार हा चेंडू. त्या कारणाने काय कुठेतरी सोनू पाटील या ठिकाणी बीट होते आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होते. आता मात्र कुठेतरी चांगला कमबॅक पाहायला मिळतो बारक्या कांबळे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू आणि चेंडूला मात्र चांगलं खोदून काढतो या ठिकाणी सोनू पाटील. चेंडू मात्र तो जमिनीला घरून 4 धावांसाठी. आतापर्यंत धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15. चांगलीशी धावसंख्या उभी केली ती मात्र मास्टर सूर्य 11 या संघाच्या बाजूने ती मात्र सोनू पाटील यांनी. आतापर्यंत वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतो तो सोनू पाटील आणि सांघिक धावसंख्या संघाची धावसंख्या झाली ती मात्र आतापर्यंत 15. तर पाहावं लागेल येणारे 4 षटकं बाकी असतील. 24 चेंडूचा अजून खेळ बाकी असेल. किती धावा उभा करतायत ते मास्टर सूर्य 11 संघाचे खेळाडू. मी आधीच बोललेलो दोन्ही संघामध्ये मोठे नावाजलेले खोलवर गोलंदाज फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि त्याच प्रकारचा चाललेला खेळ. तर आता मात्र पुन्हा एकदा स्टाईलला खेळ. प्रथमतः साईडला खेळतो मात्र आणखी एक मोठं नाव रायगड जिल्ह्यामधलं ज्याला कॅप्टन कुल या नावाने समजलं जातं. नेहमीच आपण पाहतोय परेशजी म्हात्रे आणि त्याच्यासमोर तेवढा ताकदवान गोलंदाज नीरज म्हात्रे असेल. नेहमीच एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतात. नीरज म्हात्रे विरुद्ध परेश म्हात्रे असे बॅटल.
पहिला चेंडू आकुटाबे चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू खाली येतोय. रायगडचा बाहुबली रोशन म्हात्रे आणि झेल बाळ मात्र होतो या ठिकाणी परेश म्हात्रे. मोठा मासा गळायला लागतो या ठिकाणी. कुठेतरी अपेक्षा होती परेश म्हात्रे याच्याकडून मोठी खेळी करेल आपल्या संघासाठी, परंतु तसं काही घडलं नाही आणि संघासाठी कोणती धावा न करता तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय तो परेश म्हात्रे. अतिशय नाराज होऊन जाताना दिसतोय तंबूच्या रस्त्याने ते मात्र परेश म्हात्रे. आता मात्र धाव संख्या कायम आहे ती 15 धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू फेस केला होता नीरज म्हात्रे यांचा. लॉप करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या डोक्यावरून, परंतु कुठेतरी प्रयत्न फसला. बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र गेला मिडॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता रोशन म्हात्रे. कोणतीही चूक केली नाही. आणि या ठिकाणी झेल मात्र बाद झालं होतं परेश म्हात्रे. चांगला चेंडू होता नीरज म्हात्रेचा. हलक्या पद्धतीने खेळून काढलाय तो मात्र निकू गोवार यांनी सोनू पाटील. कामोट्या नगरीमध्ये कामोट्या एरियामधलं एक A1 जोडी म्हणून ज्याला संबोधलं जातं या कामोट्यामध्ये. तीच जोडी मैदानामध्ये नेहमीच आपण पाहतो. जेव्हा इंटर कॉलनीच्या मॅच होतात तेव्हा मास्टर सूर्य यांच्याकडून सलामी जोडी म्हणून प्रत्येक वेळा या दोन्ही खेळाडूंना पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू होता नीरज म्हात्रेचा. मलिंगा स्टाईलने टाकलेला हा चेंडू आपण नेहमी पाहतोय. प्रभावित करतो आपल्या गोलंदाजीने हा नीरज म्हात्रे. हा चेंडू मात्र येतो निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. तर सोनू पाटील पूर्णपणे जबाबदारी असेल सोनू याच्यावरती. जोरदार प्रहार केलाय. पाहावं लागेल लॉंगाच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव तर नक्की मिळणार आहे आणि एका धावावर होते समाधान मानतो तो मात्र सोनू पाटील. धाव संख्या होते तो मात्र 17. आता मात्र खेळेल तो स्ट्राईकला निकू गोवारी. आणखी एक रायगडचं मोठं नाव निकू गोवारी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅच एज लागून 30 या सर्कलमध्ये त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय तो निकू गोवारी. सुमित सेठ तिथे होते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चांगला प्रयत्न होता. नक्की थ्रो पिक केले असं तर धावची होण्याचा चान्स जास्तीत जास्त होता, परंतु कोणती घाई केली नाही सुमितने. आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहावा लागेल नक्कीच. पंच संजय मात्र आमच्यापर्यंत इशारा करतायत. हा खराब चेंडू अवंत धाव मिळते. एका धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ते मात्र 19. दुसरं षटक चालू असताना जोरदार प्रहार केलाय. चांगला फटका देखना फटका येतो सोनू पाटील यांच्या बॅट मधून स्कोअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. बऱ्याच उशिरानंतर सोनू यांच्या बॅट मध्ये येणारा हा दमदार षटकार. धावसंख्या होती ती 25. चांगला चेंडू होता, परंतु तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो सोनू पाटीलाने आणि चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या झाली ती आतापर्यंत 25. आणि वैयक्तिक विचार केला तर सोनू पाटील यांचा आतापर्यंत 21 या धावसंख्येवरून नाबाद खेळत आहेत. आतापर्यंत चेंडू खेळलाय तो 9 चेंडू मध्ये 21 धावा आतापर्यंत खेळलाय. 21 धावा काढल्या तर मात्र सोनू पाटील यांनी. चांगली खेळी पाहायला मिळते. आता पाहावं लागेल वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने ते षटक घेऊन येते तो गोलंदाज रायगडचा आणखी एक मोठा नाव रोशन म्हात्रे. त्याच्यासमोर तेवढा ताकदवान फलंदाज आहे तो मात्र निकू गोवारी. पाहावं लागेल आतापर्यंत धावसंख्या झाली ती 25 2 षटकांमध्ये. आणि ह्या धावा रोखण्यासाठी नक्की रोशन म्हात्रेची निवड केली ती कर्णधाराने. पाहावं लागेल की या जबाबदारीला उतरतो का तो मात्र रोशन मात्र. पहिला चेंडू चांगला चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी मार्फत रोशन म्हात्रेची.
अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती मात्र रोशन याला, कारण धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत लयलूट केली ती मात्र महाराष्ट्र सूर्य संघाने. आणि नक्की त्याला लगाम लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी आला होता रोशन म्हात्रे, परंतु या ठिकाणी काय घडते, रोशन म्हात्रेच्या वरती होतो हल्ला, चांगला फटका पाहायला मिळाला निकू गोवारे यांच्या बॅटमधून. धावसंख्या जलद गतीने पुढे जाताना दिसते, धावसंख्या होती ती मात्र 31. पुन्हा दगडचा पार केला पाहावा लागेल त्या ठिकाणी, स्वतः रोशन मात्र जलखाली जाताना चांगला प्रयत्न केला, अप्रतिम दर्जाचा प्रयत्न पाहायला मिळतो रोशन मात्र यांच्याकडून. स्वतः गोलंदाज 30 सर्कलच्या बाहेरपर्यंत धावताना दिसला आपल्याला. जास्त उंची असलेला हा चेंडू होता आणि त्याला झेल घेण्याचा प्रयत्न करत होता रोशन, परंतु थोडासा अपयशी ठरतोय. आणि या ठिकाणी मला वाटतंय दोनदा धावून काढता दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती 33, एक गडी बाद 33. कुठेतरी वाटत होतं परेश मात्र बाद झाला, त्यानंतर धावसंख्या थोडीशी थांबवली जाईल, मंदावली जाईल, परंतु त्यानंतर सोनू पाटील आणि निकू गोवारे यांच्या आक्रमकतेने धावसंख्या आता पण झाली 33. आता मात्र आकुटाबाई चेंडूला दिशा दिली, पॉईंटच्या दिशेने पाहावं लागेल, चेंडू मात्र जातोय, पंचांचा हिरो होतो आमच्यापर्यंत 4 धावांसाठी. येणारा निकू गोवारे यांच्या बॅटमधून सनसनीत असा चौकार. चांगली धावसंख्या उभी केली ती महाराष्ट्र सूर्य संघाने आतापर्यंत. 37 धावसंख्या झाली आहे. अजूनही रोशन यांच्या षटकाचे 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा लॉब केलाय, स्कोर 1 च्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सोनू पाटील याच्या नंतर पूर्णपणे आक्रमण दाखवतो तो आपल्या बॅट मधून निकू गोवारी. रोशन मात्रेच्या गोलंदाजी होते, अक्षरशः तुटून पडला या ठिकाणी तो निकू गोवारी. काय फलंदाजी पाहायला मिळते. दुपारच्या भर उन्हात षटकारांचा पाऊस पडताना दिसतोय निकू गोवारी. पुन्हा एकदा आकोटाबाई चेंडू नाकाला स्पर्श करत जाणारा चेंडू, परंतु कुठेतरी पंचांचा तीक्ष्ण या ठिकाणी कटाक्ष नजर दिसते आणि गोलंदाजाला या ठिकाणी दंडित करतायत. हा खराब चेंडू अवांत धाव मिळते, त्या ठिकाणी 1 धावसंख्या या ठिकाणी मिळते. धावसंख्या होती ते 44. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने लॉब केला चेंडूला, देखना फटका पाहायला मिळाला. नक्कीच नेहमीच आपण शॉट बघत होता वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या बॅट म्हणून त्या प्रकारचा हा सजवलेला फटका निकू गोवारी याने काय फटका पाहायला मिळाला तो मात्र रोशन मात्र यांच्या विरोधात. या 6 धावांनी धावसंख्या मात्र झाली होती 50. महाराष्ट्र सूर्य या संघाचं अर्धशतक फलकावर तो वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र. वैयक्तिक 26 धावसंख्या खेळतो तो मात्र निकू गोवारे. ना आतापर्यंत विचार केला रोशन म्हात्रे याच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या होत्या निकू गोवाऱ्याने. अतिशय महागडे षटक ठरतंय ते रोशन म्हात्रेचं. कुठेतरी धावा रोखण्यासाठी केलेला प्रयत्न होता रोशन म्हात्रेच्या मार्फत, परंतु कुठेतरी अपयशी ठरलेले दिसतंय ते मात्र शिवण ट्रॉफी संघाचे खेळाडू. तर आता मात्र पाहावं लागेल 4थं षटक घेऊन येतो तो गोलंदाज नीरज म्हात्रे. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने 4थं षटक. समोर मात्र फलंदाज असेल तो सोनू पाटील. धावसंख्या होती आतापर्यंत 50. येणारे 12 चेंडू बाकी असतील. 12 चेंडू मध्ये पाहावं लागेल किती धावा जमवतात ते दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू जोरदार फटका मारला, चेंडू हवेमध्ये रोशन म्हात्रे तो झेल खाली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चूक होते. जास्त उंची असल्या कारणाने थोडस मध्ये कुठेतरी कमी पडला रोशन म्हात्रे, त्या कारणाने झेल सुटतोय, जीवदान मिळतोय सोनू पाटील सारख्या मोठ्या खेळाडूला आणि या ठिकाणी मिळते 1 धाव. धावसंख्या होती ते 51. आता मात्र निकू गोवारी स्टाईलला खेळ, ज्याने या आधी षटकामध्ये अतिशय तुफानी बहारदार फलंदाजी केली होती रोशन म्हात्रे यांच्या विरोधामध्ये, तोच निकू गोवारी स्टाईलला खेळताना आणि आता मात्र गोलंदाज समोर असेल तो नीरज म्हात्रे. तर पाहावं लागेल त्याच प्रकारची फलंदाजी होईल का की नीरज म्हात्रे त्याला जखडून ठेवेल.
कुटाबाई चेंडू होता, काही समजलं नाही. निकू गोवारी याला त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न केला होता मारण्याचा, परंतु चेंडू मात्र विकेट किपरांच्या हातातून सुटतो आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेत आहेत. एक धाव मिळते. धाव संख्या होती ते 52. पुन्हा एकदा सोनू असेल स्ट्राईकला. सोनूचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 22 धावा काढल्यात सोनूने. जोरदार प्रहार पुन्हा एकदा रोशन मात्रे त्या ठिकाणी ना. आता मात्र अशा प्रकारची चूक कधी करणार नाही तो रोशन मात्रे. 2 वेळा झेल सुटला होता, त्यानंतर मात्र आता मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोशन मात्रे यांच्या मार्फत. आणि सोनू पाटील सारखा मोठा खेळाडू तंबूमध्ये जाताना दिसतोय. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी सोनू पाटील आणि वैयक्तिक 22 धावसंख्येवर बाद होते तो सोनू पाटील. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार 11 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करून तंबूचा रस्ता पकडतो. आतापर्यंत धावसंख्या होते ते 52. प्रथमतः फलंदाजी करतात मास्टर सूर्य संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय, तो म्हणजे सोनू पाटील यांची जागा घेण्यासाठी. तर नवीन फलंदाज येतोय, आणखी एक कामोठा म्हटलं मोठं नाव ज्याने आपण पाहतोय. या खेळाडूला नेहमीच आम्ही कोकणामध्ये भारदार खेळ करताना पाहतो, तोच हा स्वप्नील गोवागरकर, कोकणचा सुपुत्र. कोकणामध्ये बरेच टुर्नामेंटमध्ये त्याने आपल्या एक हाती झुंज देऊन लढवले आहेत. तोच हा फलंदाज, चांगला फलंदाज. पहिला चेंडू पॅडल स्लिप केले, त्या ठिकाणी झेल होण्याची संधी आली. अप्रतिम दर्जाचा झेल. कुठेतरी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्वप्नील याचा, परंतु प्रयत्न फसतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. संघासाठी कोणती धाव न करता तंबूचा रस्ता परत पकडावा लागतो तो मात्र स्वप्नीलला. कुठेतरी वाटत होतं स्वप्नील चांगली खेळी करेल आपल्या संघासाठी. आम्ही नेहमीच त्याचा खेळ पाहतो, स्वप्नीलचा नेहमी मोठमोठी खेळी करत असतो, परंतु या ठिकाणी कुठेतरी आगळा वेगळा प्रकार करायला गेला आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो शिवण ट्रान्सफर संघाला. या ठिकाणी झेल घेणारा खेळाडू होता तो आपलं माहितीच नाही. सुमित बोल बोल, माहिती ना आता अर्धवट कशा ठेवतो. सुमित का बरं? अरे 12 वाजता काय करणार? 12 वागे लढू गेलाय झोपाला. याला ढव ना 12 वागे लढू. त्याचं नाव काय ते विचारून येतं पटकनचा. तर नवीन फलंदाज बाजारामध्ये दाखल होताना दिसतोय आपल्याला जीवन भेंडे. आणि स्ट्राईकला फलंदाज असेल निकू गोवारे, माफ करा जीवन भेंडे. प्रथम स्ट्राईक खेळ होईल का? सलग 2 चेंडू 2 विकेट, हॅट्रिकची संधी. चांगला चेंडू ऑफ स्ट्राईकला थोडस दिशेने जाणारा हा चेंडू होता, परंतु हा चेंडू होता निर्धाव तो मात्र नीरज म्हात्रे याचा. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती नीरज म्हात्रे याची. पूर्णपणे जखडून ठेवले ते मास्टर सूर्य संघाच्या खेळाडूंना. पुन्हा त्याच प्रकार चेंडू होता, परंतु कुठेतरी उजव्याशीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा खराब चेंडू, अवंत धाव मिळते. बऱ्याच उशिरानंतर 1 धावेने धावसंख्या हलताना दिसते. धावसंख्या होते ती 1 धावेने 53. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. आता मात्र रिवर्सिव्ह करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. पंचाने थोडीशी दाद मागली होती नीरजाने, परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. 1 धावेने धावसंख्या झाली आतापर्यंत 54. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय, 24 चेंडूंचा खेळ संपतोय. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत मास्टर सूर्य 11 संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 54 धावा जमा केल्या. 3 गडी बाद झाले. आतापर्यंत बाद होणारे खेळाडू होते ते परेश म्हात्रे, सोनू पाटील आणि स्वप्नील गोवागरकर. त्यानंतर मात्र आता येणारे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूमध्ये पाहावं लागेल किती योगदान देतोय तो जीवन भेंडे आणि निकू गोवारी. तर आतापर्यंत नीरज म्हात्रेने षटक हाताळलं होतं, 4थं षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 4 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये 2 विकेट प्राप्त केले. चांगली गोलंदाजी राहिली नीरज म्हात्रेची, पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिला. तर पाहावं लागेल येणारे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये धावा रोखाव्या लागतील, कारण याचा याआधी विचार केला तर
धावांची लयलूट केली ती मास्टर सूर्यलेवन संघाने, तर नक्कीच वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं शेवट घेऊन येतो तो गोलंदाज प्रताप लाड. आपण नेहमीच या खेळाडूला इंटर कॉलनी कामोठे मधून खेळताना पाहतोय. एक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू नेहमीच आपण त्याला माऊल इलेव्हन या संघाच्या मार्फत खेळताना पाहतोय. तोच मात्र 5वं षटक घेऊन येतोय 6 चेंडू टाकण्यासाठी. समोर मात्र तेवढा मोठा फलंदाज जीवन भेंडे असेल. पहिला चेंडू ब्लॉक पहिले चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढले तो जीवन भेंडेने. त्या ठिकाणी नक्की निक्कू गोवारी स्वतः जवळ स्ट्राईक ठेवतोय, कारण त्याला माहिती आहे आपण आता विचार केलाय तर 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 27 धावा काढल्या तर निक्कू गोवारीने, आणि येणारे 5 चेंडू असतील. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो निक्कू गोवारीचा, कारण चांगली बॅट तळपते. भर उन्हात त्याची बॅट तळपताना दिसले आपल्याला. आपण पाहिलं रोशन म्हात्रेच्या विरोधात. पहिला चेंडू लॉप केलाय फाईन लेगच्या दिशेने पाहावं लागेल. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न करतो की काय, तेवढे चालून क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली ठोक एक देखील होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होता निको गोवारी, परंतु तिथे असलेला क्षेत्ररक्षक सुमित सेठ, एक नाव आहे कामोठेमध्ये सुमित सेठ, याचं अतिशय चपळाने चेंडू कलेक्ट केला आणि विकेट किपरच्या हातामध्ये फेकला. पुन्हा ब्लॉक मध्ये चेंडू प्रताप लाड होता. वारंवार ब्लॉक चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो प्रताप लाड. आतापर्यंत चेंडू झाले ते मात्र 3 चेंडूमध्ये धावसंख्या लुटले ते फक्त 3. येणारे 3 चेंडू बाकी असतील. धावसंख्या आतापर्यंत झाली 57. पाहावं लागेल हे 3 चेंडू कशा प्रकारे असतील. जोरदार प्रहार केला पाहावं लागेल. स्वतः फॉलो मध्ये प्रताप लाड येतो की काय, परंतु 30 सर्कल मध्ये प्रवीण कवडे त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि त्या ठिकाणी प्रवीण कवडे झेल घेता चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. जास्तीत जास्त उंची होती आणि पूर्णपणे चेंडूच्या खाली चांगलं जजमेंट करत प्रवीण कवडे यांनी चांगला झेल टिपला त्या ठिकाणी, आणि संघाला मिळतोय मास्टर 11 संघाला हा 4था धक्का. निक्कू गोवारी याच्या स्वरूपात आणखी एक मोठा धक्का मास्टर 11 संघाला. तर पाहावं लागेल येणारे 2 चेंडू बाकी असतील, आणि 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात तो फलंदाज. नक्कीच फलंदाजीसाठी येतो फलंदाज, आणखी एक लेजंड प्लेअर, कामोठ्याचा मास्टर माइंड अतुलजी पाटील. पहिला चेंडू लॉप केलाय लॉंग बॉलच्या दिशेने. पाहावं लागेल एक धाव तर नक्की मिळणार. दुसरा धाव प्रयत्न करतात का, परंतु तोपर्यंत चेंडू मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवा देत 4 धावांसाठी. आल्या चौकाराने वैयक्तिक खातं खोलतो या ठिकाणी अतुलजी पाटील. पूर्णपणे आपली मेहनत आपला अनुभव या ठिकाणी दाखवून देताना दिसतोय ते अतुल पाटील. काय फटका पाहायला मिळालाय, ग्राउंड शॉट पद्धतीचा फटका, आणि त्यावर येणार हे 4 धावा संघासाठी मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतायत. संघ धावसंख्या होती ते 61, 4 गडी बाद 61. पुन्हा एकदा प्रताप लाड शेवटचा चेंडू घेऊन जोरदार प्रहार. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल काव करण्याच्या दिशेने 4 धावांसाठी. सलग अतुल पाटील यांच्या बॅटमध्ये येणारा दुसरा चौकार, आणि या 8 धावा नक्की निश्चितच संघासाठी आवश्यक अशा 8 धावा जमा करतायत ते मात्र अतुल पाटील. धावसंख्या आज मात्र झाली ते 65 धावांचं आव्हान असेल ते मात्र संघ शिवान टायगर संघाला. तर यानंतर होणारा सामना असेल ग्लिस्टर ब्लास्टर विरुद्ध श्री गणेशा टायगर फोर्स कामोठे. दोन्ही संघाचे संघनायक कुठे असेल तर पॅव्हलियन पर्यंत संपर्क साधायचा आहे. तर आपण पाहतो चालू असलेला सामना मास्टर 11 विरुद्ध शिवान ट्रायफोर यांच्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करताना तब्बल 5 षटकामध्ये 65 धावा उभ्या केल्या ते मात्र मास्टर 11 संघाने, आणि त्याच्यामध्ये मोठा वाटा होता तो निक्कू गोवारी आणि सोनू पाटील. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 66 धावांचं आव्हान असेल. 30 चेंडूमध्ये करावं लागतील 66 धावा. आता पाहावं लागेल 30 चेंडूमध्ये 66 धावा करतात की नाही याचं धावचं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल रायगडचा बुलंद आवाज शिवशाही शाही तसेच पोवाडे कीर्तन करणारे आमचे जीवलग मित्र विनोदजी जेवदाळे उर्फ जेडी. यायचंय जेडी? आहे मी आलो.
स्प्रे नाही आहे? काय आहे? गुन्ह्याला पण दे, गुन्हा पण आलाय. ते हसला बघ, तू आला डायरेक्ट. धन्यवाद संतोष. गुणवंत गोवारी कर्णधार श्री गणेश टायगर स्पोर्ट्स 11 कामुटे संघाचे आगमन झाले या ठिकाणी आणि गुणवंत गोवारी आल्या सरशी चिंगळ्या लगेच हसलाय. चला टॉस. आणि टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय. या सर या. प्रवीण पवार सरांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करूया. अगदी आपण ऑफिशियल पंच पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. केजन कामोटे जीवन ओपाडा आणि कामोटे प्रीमियर लीग सर सर या दोन्ही स्पर्धांसाठी आपल्याला मॅन फ्रॉम पनवेल प्रवीण पवार सर पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम बेरोली सन्मानजी सुमित तांडेल सर आणि खरं तर पनवेलचे विजय बाला हे पंच पाहायला मिळत आहेत. विजय बालाजींचा आपल्याला अंपायर पॅनेल पाहायला मिळतो इथे. पूर्णतः अगदी नियोजनबद्ध त्या ठिकाणी पंचगिरी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या दिशेने वळूया आणि या ठिकाणी जरा नजर टाकूया या मॅचवरती. मास्टर सूर्य 11 वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणी मास्टर सूर्य 11 कामोटे संघानं धावपलकावरती टोटल धावा लावल्या त्या 65 धावा आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष समोर ठेवले ते शिवांश ट्रान्सपोर्ट या संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 66 धावा कुठून काढाव्या लागतील. मी लक्ष करेन बारक्या कांबळे टीम. चला मैदानाच्या आतमध्ये या. बारक्या कांबळे आणि सोबत आपल्याला पाहायला मिळतो रोशन म्हात्रे जरी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. ब्लू जर्सीमध्ये मास्टर सूर्य 11 कामोटे संघ अतुल पाटील आणि टीम आपल्याला पाहायला मिळते. संघनायक सोनू पाटील पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर गेल्या 2 वर्षापासून मास्टर सूर्य 11 कामोटे संघ इंटर कॉलनी किंवा ग्रामीण यामध्ये मात्र एक नावाजलेली टीम म्हणून पाहायला मिळत आहेत. सर्वात जास्त बहुमान या संघाच्याही नावावरती राहिला आहे. ही मॅच शिवांश ट्रान्सपोर्ट संघासाठी फार महत्त्वाची असणार आहे कारण इथे या मॅचमध्ये विजय संपादन करणं फार गरजेचं. दोन्ही संघांच्या बाजूने मात्र खरंच महत्त्वपूर्ण सामना हा आपल्याला ही लढत महत्त्वपूर्ण पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र आपण पाहतोय जे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेत जय गुरु की जोडी. जसं इकडे निकू गोवाले आणि सोनू पाटील पाहायला मिळतात ना तसं त्या दिशेनं बारक्या कांबळे आणि रोशन म्हात्रे पाहायला मिळतात. अति जरी मैदानाच्या आतमध्ये 66 धावांचा पाठलाग करायचा दोनही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. कौशल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. टायगर वाहूनचं या ठिकाणी आगमन होत आहे. जय टायगर.
चला तर मग जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 66 धावांचं लक्ष, येणारे 30 चेंडू आणि 66 धावा विजयासाठी. ऑन स्ट्राईक बॅटर रोशन मात्र गोलंदाजी मार्गवरती आपल्याला कुशल पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती बारक्या कांबळे पंचांना पार करून टाकला जाणारा पहिला चेंडू रोशन म्हात्रेसाठी. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस स्ट्राईकचा फटका, चेंडू सीमा पार, वन बाउन्स, चौकार. काउंटडाऊन सुरू. खरं तर KJN आणि KPL आपल्याला एकत्रितपणे ही टुर्नामेंट इथे पार पडताना पाहायला मिळते. कारण KJNची मॅच ज्यावेळेस पाहिली ना त्यावेळेस यष्टीरक्षण करणारे परेश म्हात्रे आणि रोशन म्हात्रे एका टीममध्ये होते. ओ काय चेंडू पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने चेंडू पाहायला मिळतोय. गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. चौकारानंतर कमबॅक पाहायला मिळाले. ओ फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि रोशन म्हात्रे स्वस्तामध्ये परतलाय. फक्त 4 धावा करून बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा मासा गळाला लागलाय. कुंदन होते चेंडू खाली मला वाटतं. सुजित चेंडू खाली होते, झेल टिपलाय. सुंदर झेल पाहायला मिळालाय. एक मोठा मासा गळाला लागलाय. आता इथून मॅच मध्ये रंगत वाढत जाणार आहे. आता बारक्या कांबळ्यावरती जबाबदारी वाढली आहे. पाहिजे तेवढ्या देईन दिडक्या तुला रे, हा सामना जिंकून दाखव बारक्या मला रे. तर रायगड मधला पहिला खेळाडू असेल ज्याच्यावरती गीत बनलं. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. आवाजाकडे लक्ष द्या. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इकडे मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, त्याच्यावरती आक्रमण झाले. 4 धावा चौकार इथे सुद्धा या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच विजय बालाजी आमच्यापर्यंत कळवत आहेत. विजय बालाजी म्हटलं की मग काळ आठवतो 4 ते 5 वर्षापूर्वीचा, जिथे मोठमोठे फटके एक महान खेळाडू म्हणून या खेळाडूला नक्कीच रायगड नगरीमध्ये पाहिलं जायचं. आज प्रोफेशनल पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रमोशन झालंय क्रिकेटमधून. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे परंतु चेंडू पर्यंत आलेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फेकी सुर एक पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतात. त्या 9 धावा आणि या षटकामधील 5 चेंडू टाकून झालेत. चांगली गोलंदाजी कुशलची आतापर्यंत राहिली आहे. हो डॉट चेंडू, डॉट डिलिव्हरी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. एक मोठा हादरा लागला रोशन म्हात्रेच्या रूपानं आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 9 धावा. आता येणारी 4 षटकं शिल्लक आहेत. 24 चेंडू उर्वरित आहेत आणि 24 चेंडू शिल्लक असताना विजयासाठी अजूनही 57 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 11.20च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील अजून. टायगर भाऊ जरा जास्त विजित, त्रास देऊ नका त्यांना. आणि इथे मात्र या षटकामध्ये एक आगळी वेगळी रणनीती पाहायला मिळते. टीमचा हट्टाकट्टा गोलंदाज ज्याच्यावरती टीमला विजय करून देण्याची जबाबदारी असते, तो भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा अति प्रचंड वेगाचा गोलंदाज, ज्याने आतापर्यंत बहुतांश वेळा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला विजय प्राप्त करून दिलाय. तो निकू गोवारी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फटका पाहायला मिळतोय. तिथे प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण असणार आहे. एकच धाव खर्च केली जाते. दुसरं षटक म्हटल्यानंतर फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय
त्याला अनुसरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. या चेंडूवरती काय पाहायला मिळालं, वेग कमी पाहायला मिळाला. रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय, ऍक्शन मध्ये बिघाड पाहायला मिळतोय आणि मग स्वतःला सावरलं जातंय. चुकीचा चेंडू फेकण्यापेक्षा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल, परंतु कदाचित असंही होऊ शकतं. समोर बारक्या कांबळे, हे दडपण नक्की कशाच आहे? समोर बारक्या म्हणून दडपण आहे? एक 13 एक मेरा. नाही, पण खरं तर बॅटल पाहिलं ना, शेवटपर्यंत फलंदाजांना फॉलो करून गोलंदाजी करणारा निकू एका बाजूला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजांना रीड करून फटके खेळणारा बारक्या कांबळे. गुडघात टेकता माशाला एक चेंडूला फडकावून दिले, सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी आक्रमण चढवलंय. आतापर्यंत 2 वेळा नव्याने सुरुवात करायला लावली, परंतु सुरुवात झाल्यानंतर सुद्धा बारक्याने सुरुवात केली आहे. इट्स मॅक्सिमम ब्रँडेड चरण. एक मोठा वार केलाय, मोठा फटका खेळलाय. हो, चांगला चेंडू. आता गोलंदाजाचं कमबॅक झालंय. आता बारक्याला रीड केलंय. शालेय जीवनामध्ये वाचन कसं होतं हे माहित नाही, परंतु मैदानाच्या क्रिकेटच्या मैदानावरचं वाचन मात्र त्यांचं अनुभवी आहे. बारक्या कलात्मकतेचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गणेश यादव यांचं आगमन झाले. हो, सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडूच्या गतीचा वापर इथे केला जातोय, त्याला कलात्मकतेनं फटका सजवला जातोय आणि त्या फटक्यावरती इथे 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चौकार येतोय, फक्त दिशा देण्याचं काम केलं जातंय. आणि गुणवंत गोवारी यांचं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आता समोरच्या दिशेनं जिथे धावा येताना पाहायला मिळाल्या, तिथे मिसफील्ड पोहताना पाहायला मिळाली. ती काय नक्कीच नाही, एका धावेवरती थांबवलंय. कॉल चांगली पाहायला मिळते. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहेत आणि 2 षटका अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. 23 धावा, 23 रन्स. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या त्या 43 धावा. 43 रन्स नीड टू विन इन 18 बॉल्स. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि आपला सांघिक जो कोटा आहे वैयक्तिकरित्या 2 षटकांचा पूर्ण करण्यासाठी कुशल आलाय. बारक्यासाठी हा चेंडू फेकलाय आणि पहा इथे काय घडलंय. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि हा खराब चेंडू चौकारामध्ये कन्वर्ट केला जातोय. 4 धावा तिथे येत आहेत. क्षेत्ररक्षणाचा जर आढावा घेतला तर पॉईंटच्या दिशेनं आपल्याला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहायला मिळतोय. समोर लॉंग ऑफ वरती आहे, लॉंग ऑन वरती मिडॉनला क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि एक स्क्वेअर लेगला. असं क्षेत्ररक्षण सजवला असताना तुम्ही थडव्यांच्या दिशेनं रिव्हर्स शिपचं अस्त्र
अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत है ही नहीं। लेकिन यहाँ पे बारका कामले गलती करता हुआ दिखाई दे रहा है। अब 16 गेंदों में जरूरत है 39 रन की। 39 runs needs to win in 16 delivery. समोरच्या दिशेने मजबूर केलंय खेळायला. चेंडू मध्ये वेग कमी पाहायला मिळालाय आणि एका धावेवरती समाधान. कुशलचं आतापर्यंत षटक लाजवाब पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. चौकारानंतर कमबॅक झालंय. आता निलेश म्हात्रेला मात्र इथून चान्स घ्यावा लागणार आहे. येस, उंची गाठली आहे चेंडूनं. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे मात्र आपल्याला डीप करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एक एक डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये प्रेशर क्रिएट करून जाणार असणार आहे. कारण अटीतटीची मॅच आहे. इथून विजय संपादन करणं प्रत्येकाचं लक्ष तिकडेच वेधलं जाणार आहे. आणि हे लक्ष वेधत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी कुशलची चालू आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू कशा प्रकारे टाकले जाणार, कारण चौकारानंतर कमबॅक सुरेख झालंय. आणि सुरेख कमबॅक करत असताना इथे मात्र आता समोरच्या दिशेने आपण पाहतो शिवांश ट्रान्सपोर्ट संघावरती मोठमोठे फटके खेळण्याचं प्रेशर येऊ राहिले. कारण ते फटके खेळावे लागतील. 3-4 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. पण तो सामना थोडासा संत गतीने मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्वतः फर्स्ट स्लिपच्या माध्यमामध्ये अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळत होते. तिथे त्या खेळाडूकडून झेल होणं फार गरजेचं होतं. रिव्हर्शिपचं अस्त्र इथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं षटक राहिलंय, थांबवून ठेवलंय. चौकारानंतर 4 डिलिव्हरी ज्या टाकल्यात त्या 4 डिलिव्हरीज मध्ये आपण पाहतोय फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमाल केली आहे. 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. बारक्यासाठी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. कंप्लीट होते. या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या त्या 9 आणि 9 धावांनी आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल धावा जर पाहिल्या तर आता धावफलकावरती धावा लागल्यात त्या 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा विजयासाठी हव्या आहेत. म्हणजे 17.0च्या सरासरीने येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील. इथून मात्र आता संधी कोण घेणार, चान्स घेणार कोण, आक्रमकता दाखवणार कोण. कारण मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजी तशी आहे, परंतु जो वैयक्तिकरित्या 2 षटकांचा कोटा होता तो कोटा इथून मात्र पूर्ण झालाय. आता दोनही वेगवेगळे गोलंदाज वापरावे लागतील. अजून एक यॉर्कर स्पेशालिस्ट ज्याने खरं तर केजीएनच्या मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा बहुमान घेतलाय तो जीवन बेंडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणि जीवन बेंडेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिले संतोष. जीवन बेंडे तुम्ही गोलंदाजी करताना पहा कुठल्या हाताने करतो आणि फलंदाजी करताना जीवन बेंडे कुठल्या हाताने करतो. डावकरी हाताने गोलंदाजी करणं, उजव्या हातानं फलंदाजी करणं ही त्याची एक वेगळी खासियत आणि गेम चेंजर प्लेयर आहे. ती कलात्मकता आहे. इथे बारक्या समोर आहे. बारक्यासाठी कशा प्रकारची रणनीती असणार आणि बारक्याचा स्टान्स येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती काय असणार. किती पाहिजे ऋषी? 12. डॉट डिलिव्हरी वाईड ईश्वरकर क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. नाही, ब्रह्मास्त्राला उत्तरच नाहीये. ओ हो
आता हा फटका पाहायला मिळतो. इथे गोलंदाजांनी चुकी केली आहे. मला वाटतं या आधीच्या मॅच मध्ये अशी चुकी रोशन म्हात्रेकडून पाहायला मिळाली होती. एक लेझी स्वरूपाचा चेंडू टाकला होता. इथं जीवन बेंडेने सुद्धा तेच केलंय आणि बारक्या कांबळेसमोर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही. फुल टॉस फुल टोर बारक्याला जे लॉलीपॉप पद्धतीचे चेंडू टाकले तर तो लॉलीपॉप सारखंच त्या चेंडूनं खाऊन टाकेल. भिरकावून दिले सीमारेच्या पार. षटकार होतोय आणि आता 10 चेंडूमध्ये 28 धावा असे कारनामे बारक्याने भरपूर वेळा केलेत. एक मोठा फटका आला मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हो कलात्मकतेनं एक धाव घेण्याचा निश्चय या ठिकाणी केलाय आणि एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केली आहे. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. हा टॉस झाला ना क्लिस्टर ब्लास्टर टॉस. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. हो चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. यस 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता इन बिटवीन बारक्या अँड निलेश आपल्याला पाहायला मिळते. हो काय स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु उंची गाठली. क्षेत्ररक्षक कुशल येत आहेत आणि इथे मात्र निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. निलेश मात्रेची खेळी संपुष्टात आली आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागते. दरम्यान विश्वास जाधव यांच्या माध्यमातून एक पारितोषिक लावण्यात येते. बारक्या कांबळे जर आज सामना जिंकून दिला, षटकार हॅट्रिक ठोकून जर सामना जिंकून दिला तर बारक्या कांबळेसाठी विश्वास जाधव यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. यानंतर मॅच ग्लिस्टर ब्लास्टर विपक्ष मॉर्निंग श्रीगणेशा मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे आणि ग्लिस्टर ब्लास्टरनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॉर्निंग टायगर फोर्स श्रीगणेशा 11 कामोटे संघाचे सर्व खेळाडू समालोचन कक्षाजवळ या. फटका पाहायला मिळतोय इथे परंतु बारक्या मात्र धाव घेत नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना भरपूर दूरवरती आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी. सामना आता फक्त आणि फक्त बारक्याच्या समोर येऊन अडकलाय. जर सामना जिंकायचा असेल ना तर येणारे 6 चेंडू बारक्याला फेस करणं फार गरजेचं. परंतु गोलंदाजी कोण करणार? आतापर्यंतचे 3ही हुकमी एक्के गोलंदाजी करून झालेत. निकू गोवारीने टाकली, जीवन बेंडेने टाकली आणि कुशलने सुद्धा 2 षटकं टाकली आहेत. आता कोण? आता सोनू पाटील. सोनू पाटीलचं खरं नाव माहिती का? प्रसन्न पाटील. चेहरा नावाप्रमाणेच नेहमी प्रसन्न असतो. फक्त खर्च करत नाही.
बारक्यासाठी प्राइज लावलं जातंय विश्वास जाधव यांच्या माध्यमातून. जर षटकार हॅट्रिक ठोकून हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचे कॅश प्राइज. बारक्यामध्ये ती क्षमता आहे. समोर सोनू पाटील गोलंदाजीसाठी, फिरकीचा जादूगार. पाठीमागून आता यष्टी रक्षक मास्टरमाइंड परेश म्हात्रे यांचं त्या ठिकाणी नियोजन सुरू झालंय क्षेत्ररक्षण लावत असताना. बारक्या पहिला चेंडू फटका बसलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. डेंजर झोन कडे फेकी आणि 2 धावा कंप्लीट. 5 चेंडू आणि 23 धावा. भालेराव घाला खिशात. आणि इथे रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. तेजस गोवारीकडून 4 6 वर बारक्यानी मारले. 4 6 तर 2000 रुपये पैसे जमा. सँडी भाऊनी तेजस गोवारी ना की संदेश तेजस गोवारीकडून ना. इट्स अ लीगल डिलिव्हरी. इट्स अ नॉट अ वाईट बॉल. A perfect call by umpire and third umpire. So request for everyone, please start the game. तेजस गोवर यांच्याकडून प्राइज झाले. जर 4 षटकार ठोकून बारक्यानं सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचे कॅश प्राइज बारक्यासाठी. हो इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अँड वाईट. आणि आता परेश म्हात्रेंचा कॉल आलाय. इथे रिव्ह्यू घेतला जातोय वाईट साठी. वाईटला एकच रिव्ह्यू असणार आहे. दोघांचे रिव्ह्यू संपून जातील जर हा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर. Yes, it's a white ball. दोनों का रिव्यू खत्म. तुम्हारा गलती एक हमारा गलती. 22 आपल्या मराठीमध्ये फार छान म्हणे नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. अशी गंमत आहे. काय बोलणार आहे. बारक्या कामला ब्रांडर ठोक. फटका सजवलाय. इरादे स्पष्ट केलेत. 6 धावा षटकार. खतरनाक स्ट्रोक. आक्रमण चढवले. पारितोषिक लावली गेलेत तेजस गोवर यांच्या माध्यमातून. 4 षटकार ठोकले. 2000 धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज विजयासाठी. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 16 धावा. काय घडणार काय बिघडणार. मास्टर काय घेणार तुम्ही सांगा. तुम्ही बोलू शकता नंतर. बारक्या कांबळे ब्रँडर स्ट्रोक. 6 धावा षटकार. आक्रमण चढवलं जाते. तेजस गोवारीचा हातार आलेला आहे. तेजस गोवारी यांनी प्राइज लावले आणि बारक्याच्या नजरा कॅश प्राइज वरती वळल्यात. काय मॅच पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. गणेश यादव कडून 5000 रुपयांचे कॅश प्राइज. 2 चेंडू 10 धावांची गरज विजय संपादन करण्यासाठी. जर बारक्यानं मॅच जिंकून दिली तर गणेश यादव कडनं 5000 रुपयांचे कॅश प्राइज. हो इथे फटका फसलाय. गणेश जेब देख रहा है भाई मेरा पैसा किधर है. ये देख गने की हाई लगी. यहाँ पे हाई लगी गने की.
फार मजबूत प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु एक चेंडू आणि 8 धावा इथे सामना येऊन अडकलाय. एकच धावा आली आता. येस. हो, इथे सुद्धा मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि अखेर शेवटी बारक्या कांबळे तंबूच्या आसला जातो. इथे मॅच मास्टर सूर्य इलेव्हन कामोटे संघानं विजय संपादन केलाय. परेश मात्रे, आपण इकडे लवकर इकडे जरा. परेश दादा